मुंबईसह पालघर, रायगड, ठाणे, सिंधुदुर्गात आता अलर्ट जारी करण्यात आलाय। मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता या सगळ्या भागामध्ये आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय, तर समुद्राला सुद्धा आज मोठी भरती आहे। त्याच्यामुळे मुंबईकरांना अलर्ट राहण्याच्या सूचना आहे। अलर्ट जारी सुद्धा करण्यात आलाय। मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता या सगळ्या भागामध्ये आहे। मुंबईकरांसाठी पुढचे 3 तास अतिशय महत्त्वाचे आहे, कारण पुढच्या 3 तासात आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आता आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, काय अंदाज नेमका वर्तवलेला आहे हवामान खात्यानं आणि आताची मुंबईतली स्थिती? नक्कीच काल रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे। पुढील 3 ते 4 तास हे मुंबईसाठी इशाऱ्याचे देण्यात आलेले आहेत। मुंबईसह पालघरला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मात्र पहिल्याच पावसामध्ये मुंबईतील काही भागामध्ये पाणी साचलं, तर काही भागात झाडं पडल्यामुळे गाड्यांचं प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच मालाड मालवणी भागामध्ये घरामध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतं। सकाळच्या सत्रामध्ये दादर येथील भागामध्ये एका गाडीवरती झाड पडल्याची ही घटना आपण पाहतोय। गाडीचं प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। कोणतीही जीवितहानी किंवा या ठिकाणी जखमी झालं नसल्याची माहिती समोर आली। मात्र या गाडीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। वित्तीय हानी मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळतंय। तसेच सकाळी एकूणच कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागला, कारण लोकल वाहतूक कुठे ठप्प झालेली आहे, कुठे विलंबाने धावत असल्याचं पाहायला मिळतंय। तुर्भे असेल, तुर्भेच्या दरम्यान रेल्वे ट्रॅक खाली पाणी साचलं होतं आणि यामुळे रेल्वे ट्रॅकच्या खालील माती जो भराव होता तो वाहून गेल्यामुळे वाहतूक हार्बर रेल्वेची ठप्प झाली होती आणि एकूण किंग सर्कल असेल, माटुंगा असेल, या हायवेवरती सुद्धा पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतुकीला सुद्धा कुठेतरी विलंब आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं आणि या दादर भागातील ही वाहतूक सुद्धा या ठिकाणी झाड पडल्यामुळे ठप्प झालेली। इतरत्र वाहतूक वळवण्यात आली असून हे झाड या ठिकाणी हटवण्याचं काम युद्धपातळीवरती मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी यांच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर पहिल्याच पावसामध्ये मुंबईतील सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे वेस्टर्न वाहतूक असेल किंवा ईस्टर्न वाहतूक असेल काही काळ ठप्प झाली होती, तर काही ठिकाणी उशिराने धावत असल्याचं पाहायला मिळतं। याचा नाहक त्रास जो आहे तो प्रवाशांना, वाहनधारकांना होताना पाहायला मिळतो। त्यामुळे पहिल्याच पावसात मुंबईचे हाल झाल्याचं पाहायला मिळतंय, मुंबईची दानादान उडाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे एकूणच राज्य सरकारची यंत्रणा असतील सतर्क मोडवरती गेलेला पाहायला मिळतात। मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळतात। आज समुद्राला सुद्धा भरती असल्यामुळे त्या ठिकाणी समुद्राच्या दिशेने किंवा समुद्राजवळ जाऊ नये असं आवाहन जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडून सर्वसामान्य नागरिकांना करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। ठीक आहे स्वप्नील, धन्यवाद या माहितीसाठी आणि सगळे अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवलेत त्यासाठी।